शुभ दिवस. ब्रेन ट्यूमर होण्याआधी सुरुवातीची लक्षणे कोणती दिसतात? तर एक, कधी तरी नाही, कधी तर नाही, तर सतत, नियमित, वारंवार आणि तेही सकाळी झोपेतनं उठल्यानंतर. जास्त तीव्र अचानक डोकं दुखतं बघा. जर ब्रेन ट्यूमर असल्यास हे लक्षण दिसतं. सकाळी डोकं दुखतं. कधी? सकाळी. अचानक तीव्र. कधी तर नाही, सतत, नियमित, रोज आणि सकाळी उठल्या उठल्याच डोकं दुखतं. हे प्रमुख लक्षण आहे ब्रेन ट्यूमर होण्याआधीचं लक्षण. 2 नंबर, अचानक फेफरे येतात. अचानकमध्ये फेफरे येतात आणि शरीराच्या एका भागात अशक्तपणा जाणवतो बघा. आणि कधी कधी तर तोल जातो. कधी कधी तोल जातो. डोळ्यांना अंधार येते. डोळ्यांना अंधुक दिसायला लागते. तर कधी मळमळतं. ब्रेन ट्यूमर होण्याआधी सुरुवातीची जी लक्षणे दिसतात ती ही लक्षणे. तेव्हा पुढचं लक्षण कुठलं असेल तर खोकताना तीव्र वेदना होत असतात. त्या रुग्णाला वेदना होतात आणि त्या हळूहळू वाढत जातात. काय होतं, अचानक बेशुद्ध व्यक्ती पडते बघा, किंवा हात पाय अशा विशिष्ट भागात झटके येतात. अचानक झटके येतात आणि कधी कधी तर डोळ्यासमोर 2 व्यक्ती, 2 झाडे दिसायला लागतात. तसेच डोळ्याला अंधार येते. कधी कधी उलट्या होतात. या उलट्या कधी होतात तर सकाळी सकाळी होत असतात. जर तुम्हाला ब्रेन ट्यूमर झालं असेल तर सुरुवातीला कधी कधी सकाळी उलट्या होतात. हे विशेष आहे. उलटी कधी होते? सकाळी होते, झोपेतून उठल्यानंतर. शरीराच्या एकाच बाजूला उदाहरणार्थ हात किंवा पाय असेल, कमजोर वाटू लागतात. आपले हात किंवा पाय एकाच बाजूचे कमजोर वाटायला लागतात. त्यातली ताकद नष्ट झाल्यासारखं वाटते. हात उचलत नाही. आणि एवढंच नाही तर चालत असताना तोल जातो. चालताना तोल जातो. आणि नंतर मग चिडचिड होते. शांत असणारा माणूस पुढं चिडचिडतो. का? तर ब्रेन ट्यूमरच्या हे सुरुवातीचं लक्षण आहे. तसेच त्याची स्मरणशक्ती कमी व्हायला लागते, गोंधळासारखे वाटते आणि बोलताना हा रुग्ण अडखळतो, स्पष्ट बोलत नाही. तेव्हा ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची लक्षणे म्हणजे कधीतरी नाही तर सतत, नियमितपणे रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर अचानक तीव्र डोकं दुखायला लागलं, फेफरे येतात, डोळ्याला अंधुक दिसायला लागतं, मळमळतं, शरीराच्या एकाच भागात अशक्तपणा, कमजोर वाटू लागतं, उदाहरणार्थ हात आणि पाय, कधी कधी चालताना तोल जातो. ही ब्रेन ट्यूमरच्या सुरुवातीची लक्षणे आहेत. कधी कधी माणूस बेशुद्ध पडतो. हातापायाला झटके येतात एकाच विशिष्ट भागात. कधी कधी डोळ्यांना 2 व्यक्ती किंवा 2 झाडे दिसायला लागतात. कधी डोळ्याला अंधार येते आणि कधी कधी उलट्या होतात, तेही सकाळी झोपेतनं उठल्यानंतर. हे ब्रेन ट्यूमरचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही. तेव्हा चालताना तोल जाणे, तो कमजोर वाटणे,
स्मरणशक्ती कमी होणे, गोंधळसारखं वाटणे आणि बोलत असताना अडखळणे ही ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची लक्षणे आहेत. ही ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची लक्षणे आहेत. तेव्हा अशी लक्षणे दिसल्यास किंवा दिसताच आपण काय करायचे पाहिजे, तर न्यूरोलॉजिस्ट तज्ज्ञांचा सल्ला घेणं, त्याच्याशी संपर्क साधणं हे महत्त्वाचं आहे. जर ही लक्षणे बराच काळ, दीर्घकाळ राहिली आणि तीव्र स्वरूपाच्या वेदना होत राहिल्या, तर न्यूरोलॉजिस्टची संपर्क साधा. जवळच्या न्यूरोलॉजिस्टशी संपर्क साधा. तेव्हा ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची दिसणारी लक्षणे ही प्रमुख आहेत. मागील भागात ब्रेन ट्यूमर साठी कोणता उपाय करायचा याविषयी माहिती सांगितलेली आहे. तो व्हिडिओ जरूर पहा. तेव्हा व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ फायदेशीर वाटला असेल तर लाईक करा. इतरांना व्हिडिओ शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. आणि पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.